निलेश घायवळ संदर्भातली, कारण घायवळला वादग्रस्त पासपोर्ट मिळालेला होता, बनावट पासपोर्ट मिळाला होता, बनावट पत्त्यावरनं पासपोर्ट मिळालेला होता, इथपर्यंत सगळं समोर आलेलं होतं. मात्र आता हा पासपोर्ट मंजूर करणारा पोलिसच वादाच्या भोवऱ्यात सापडला. पासपोर्ट मंजूर करणारा कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विकास वाघ नावाचा पोलीस निरीक्षक तैनात होता हे आता समोर आलं. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक विकास वाघलाच पुण्यातल्या एका महिलेवर बलात्कार केल्याबद्दल अटक झालेली होती. त्यामुळे आता पासपोर्टसाठी नेमकं काय काय घडलंय अशी चर्चा सुरू होती. तर निलेश घायवळ प्रकरणी आता महायुतीमध्येच अंतर्गत जे आहे ते आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात, सवाल विचारण्यात येत आहेत. याच्या कारण रवींद्र धनगेकर जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटील गप्प काय असा प्रश्न केला आणि घायवळवर कुणाचा वरद असता याचा तपास करा अशी मागणीही धनगेकरांनी केली आहे. प्रश्न तुम्ही चंद्रकांत दादा पाटलांना विचारला होता की आपण जर एवढं पुणे शहरामध्ये काम करताय आणि सर्वसामान्य माणसांना त्रास होत असेल तर तुम्ही सत्ताधारी म्हणून त्या ठिकाणी काय करता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यामध्ये निलेश घायवळला ज्यांनी पासपोर्टला मदत केली, मग तो पोलीस अधिकारी असेल किंवा तो पोलीस अधिकारी कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन हे पासपोर्ट दिला, एवढं पोलिसांना कळत नाही की निलेश घायवळ कोण आहे, त्याला पासपोर्ट द्यायचा, नाव बदललं. अरे किती खोटं काम आहे आणि चुकीचं काम आहे. ह्याच्यामध्ये गृह खात्याने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, माननीय देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिलं पाहिजे. जर सर्वसामान्य लोकांचा जर तुमच्यावर विश्वास उडत चाललेला आहे, तो विश्वास जर ठेवायचा असेल. आता बातमी